गुड आफ्टरनून स्टुडंट्स. BA प्रथम वर्ष गृहविज्ञान विषयाच्या आजच्या या तासिकेमध्ये आपण बचत आणि गुंतवणूक या संदर्भात बोलणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण बचतीचे प्रकार याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. एकूण बचतीचे 6 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे बँकातील बचत योजना. दुसरा प्रकार आहे जीवन विमा योजना. तिसरा प्रकार आहे पोस्ट ऑफिस मधील बचत योजना. चौथा प्रकार आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. पाचवा प्रकार आहे चिट फंड. आणि आधुनिक पद्धतीने किंवा नवीन काळाच्या बदलानुसार जो काही नवीन ट्रेंड आलेला आहे बचतीचा, त्याच्यातला जो 6वा प्रकार आहे तो म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट. तर एकंदर बचतीचे किंवा ऐच्छिक बचतीचे हे जे काही 6 प्रकार आहेत त्याबद्दल आपण बँकेतील बचत योजना आणि जीवन विमा योजना याबद्दलची जी माहिती आहे ती आपण मागच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण या पुढच्या ज्या योजना आहेत, पोस्ट ऑफिसमधील बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, चिट फंड आणि स्वयंसहाय्यता बचत गट या संदर्भातली एकंदर माहिती आपण आत्ताच्या या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर आपण आता बँकेच्या बद्दल बोलताना जे काही आपण बघितलं होतं की त्याच्यात बँकेचे खाते किती असतात किंवा बँकेचा व्यवहार कशा पद्धतीने करायचा असतो, तर त्याच पद्धतीने आता पोस्ट ऑफिसमधील बचत योजना. पोस्ट ऑफिसमधील बचत योजना म्हणजे काय, तर टपाल खातं जे असतं, पोस्ट ऑफिस जे असतं, या प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये एक बचत बँक असते आणि ह्या बँकेच्या माध्यमातून एक व्यक्ती, 2 व्यक्ती किंवा संयुक्त खाते म्हणजे 3 पेक्षा जास्त व्यक्ती सोबतच जे वयाने लहान असतात म्हणजे ज्याला आपण मॅच्युअर नसतात ती मुलं, कायद्याने सज्ञान झालेली नसतात, तर ती अशी जी मुलं असतात या मुलांच्या नावाने सुद्धा त्यांचे पालक असं बचत बँकेमध्ये पोस्टामध्ये बचत खातं जे आहे ते ओपन करू शकतात. सोबतच दिव्यांग व्यक्ती, मानसिकदृष्ट्या दुर्बल असणारे जे घटक आहेत ह्या व्यक्तींच्या नावाने सुद्धा त्यांचा पालक जो आहे तो त्या ठिकाणी एक बचत अकाउंट जे आहे, बचत खातं जे आहे ते त्या ठिकाणी ते काढू शकतात. साधारणपणे टपाल खात्यामध्ये जी बचत योजना असते किंवा टपाल खात्यामध्ये जे अकाउंट ओपन केलं जातं त्याच्यामध्ये व्यक्तीला बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणं हा एकच उद्देश फक्त त्याच्या मागचा आहे. आणि पोस्टातील बचत खातं जे आहे याच्याबद्दलची गुप्तता किंवा त्या खात्याबद्दलची माहिती जी आहे या संदर्भात गुप्तता जी आहे ती त्या ठिकाणी पाळली जाते. या खात्यामध्ये साधारणपणे 25,000 रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती त्याच्यामध्ये ठेवली जाऊ शकते आणि संयुक्त खात्यामध्ये 50,000 पर्यंतची रक्कम जी आहे ती त्याच्यामध्ये जमा केली जाऊ शकते. परंतु साधारण टपाल खात्याची जी काही अकाउंट्स असतात किंवा जी काही खाते असतात, बचत खाते असतात, त्याला साधारणपणे काही नियम असतात किंवा काही मर्यादा असतात. तर त्याच्यामध्ये की एक व्यक्ती स्वतःचे स्वतंत्र एकच खातं त्या ठिकाणी असायला हवं किंवा तेवढंच एक व्यक्ती एक अकाउंट त्या ठिकाणी ओपन करू शकतो. लहान मुलं, बेडी व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्ती यांच्या नावाने देखील त्यांचे पालक जे आहेत ते त्या ठिकाणी खातं उघडू शकतात. 2 किंवा 3 व्यक्ती मिळून त्या ठिकाणी जॉईंट अकाउंट म्हणजे संयुक्त खातं देखील त्या ठिकाणी ते उघडले जाऊ शकतात. खातं सुरू करताना साधारणपणे आजच्या याच्या हिशोबाने
जी काही एक नॉमिनल रक्कम असते ती रक्कम त्या ठिकाणी जमा करावी लागते आणि व्यवहार जो आहे तो कमीत कमी रकमेपासून हा टपाल खात्याचा व्यवहार जो आहे तो सुरू होत असतो. लहान मुलं या ठिकाणी स्वतःचं खातं स्वतः देखील त्या ठिकाणी ओपन करू शकतात. आता ह्या टपाल खात्याच्या बँकेची जी काही कार्यपद्धती आहे किंवा वर्किंग जे आहे ते कशा पद्धतीने असते, तर साधारणपणे पैसे जमा करणं, पैसे काढणं, तर याच्यासाठी कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं जातं, तर साधारणपणे बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर किंवा खातं उघडण्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो. त्याच्यासोबत ID प्रूफ, फोटो आणि पैसे या स्वरूपाची माहिती जी आहे ती अधिकाऱ्याकडे द्यावी लागते. कधी कधी डायरेक्टली आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा बचत खातं उघडू शकतो किंवा एजंटच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी बचत खाते जे आहे ते उघडू शकतो. बचत खातं उघडल्यानंतर आपल्याला साधारणपणे टपाल खात्यांकडनं एक स्वरूपाची पुस्तिका किंवा पासबुक जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं आणि या पासबुकमध्ये आपण पैसे भरल्याची आणि पैसे काढल्याची जी नोंद आहे ती करण्याची व्यवस्था जी आहे ती त्या पासबुकमध्ये असते. याची एक प्रत जी आहे ती पोस्टामध्ये असते आणि एक जी आहे ती त्या व्यक्तीजवळ दिली जाते. तर आता टपाल बँकेमध्ये पैसे कसे जमा करतात, तर साधारणपणे इतर बँकाप्रमाणेच एक स्लिप असते किंवा एक पावती पुस्तिका असते, एक पावती असते. त्या पावतीवरती व्यक्तीचं नाव, अकाउंट नंबर, त्याला किती रक्कम भरायची आहे, डेट, तारीख, सही यासारख्या गोष्टींची त्याच्यावरती नोंद दिलेली असते आणि ती नोंद करून त्या खात्यामध्ये तो व्यक्ती त्याचे पैसे जो आहे तो त्या ठिकाणी तो भरू शकतो किंवा स्लिपच्या ऐवजी तो व्यक्ती त्या ठिकाणी चेकचा सुद्धा त्या ठिकाणी वापर तो करू शकतो. पैसे काढण्यासाठी सुद्धा एक प्रकारचा फॉर्म भरून द्यावा लागतो. त्या ठिकाणचा अधिकारी जो आहे तो फॉर्म, त्याच्यावरचं नाव, सही, रक्कम या सगळ्या गोष्टी चेक करतो आणि मग नंतर आपल्याला त्याच्यातून त्या खात्यातून पैसे काढता येतात. साधारणपणे आठवड्यातून जनरल अकाउंटला आठवड्यातून 2दा रक्कम आपल्याला त्याच्यातून काढता येते आणि ही रक्कम जी आहे ही साधारणपणे बँकेच्या नियमानुसार आठवड्यातून 2दा आणि तितकीच रक्कम त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये काढता येते. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त रक्कम तुम्हाला त्या खात्यातून काढायची असेल तर संदर्भातील लेखी सूचना जी आहे ती त्या ब्रँच मॅनेजरला, म्हणजे त्या टपाल खात्याचा जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला पूर्वी लेखी सूचना म्हणजे आधी काहीतरी त्यांना एक इंटिमेशन जे आहे ते त्यांना ते द्यावं लागतं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ती रक्कम जी आहे ती त्या काळानंतर आपल्याला मिळू शकते. साधारणपणे लहान मुलं जी आहेत ती स्वतःची रक्कम स्वतः जमा करता येते त्यांना, परंतु त्यांना ती काढता येत नाही. त्यांच्यासोबतचा जो पालक आहे किंवा जो संरक्षित व्यक्ती असतो त्यांचा तो त्यांना त्यांच्यासोबत असायला हवा, तेव्हाच त्याला खात्यातून रक्कम काढता येते. खात्याचे स्थानांतर जे आहे ते एका टपाल कार्यालयातून दुसऱ्या टपाल कार्यालयात करता येते, परंतु त्यासाठी कुठल्याही टपाल कार्यालयामध्ये खातं जे आहे ते कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी त्याचा त्या कार्यालयामध्ये असला पाहिजे आणि 3 महिन्यानंतर तो ट्रान्सफर जे आहे ते खातं स्थानांतर जे आहे ते करू शकतो. सोबतच आपल्याला जर अकाउंट बंद करायचं असेल तर अकाउंट बंद करण्यासाठीचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म सबमिट करून ते खातं देखील आपण त्या ठिकाणी बंद करू शकतो आणि बंद केल्यानंतर आपली जी काही रक्कम आहे ती रक्कम त्या खातेधारकाला त्या ठिकाणी परत दिली जाते. त्याच्यानंतर संचित मुदतीचं जे अकाउंट आहे, म्हणजे ही काही योजना आहे ही बचतच्या दृष्टिकोनातून ग्राहकाला म्हणजे पोस्ट ऑफिसच्या ग्राहकाला पुरवली जाते आणि याच्या माध्यमातून ग्राहकाला बचत करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. याच्यामध्ये थोडी रक्कम जी आहे ती थोडी रक्कम जमा करून या योजनेच्या मुदतीनंतर, म्हणजे याला एक मुदत दिलेली असते, संचित मुदत दिलेली असते, त्या मुदतीनंतर ती एकंदर रक्कम जी आहे ती त्या व्यक्तीला मिळण्यासाठी एकत्रित रक्कम म्हणजे थोडं जमा करून त्याची एकत्रित रक्कम मुदतीनंतर त्या व्यक्तीला मिळण्याची सेवा जी आहे किंवा मिळण्याची सोय जी आहे ती टपाल खात्यामार्फत केली जाते. तर साधारणपणे पोस्ट ऑफिस किंवा टपालच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या बचत योजना ज्या आहेत त्या सामान्य ग्राहकांसाठी चालवल्या जातात आणि त्याच्या मागचा उद्देश फक्त
व्यक्तीला बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या बचतीचा उपयोग त्यांना त्यांच्या परिस्थिती अनुसार करून घेण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये सहभागी ठेवणं, हाच फक्त एवढा एक उद्देश पोस्ट ऑफिसमधील बचत योजनेचा आहे. त्याच्यानंतर आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. प्रौढ व्यक्ती जो असतो तो साधारणपणे या योजनेद्वारे बचत करू शकतो. अल्पवयीन मुलांच्या नावाने देखील प्रौढ व्यक्तीला याच्यामध्ये बचत करता येते. ही योजना 15 वर्षाची असते. या योजनेवरती किंवा या योजनेमध्ये बचत करणाऱ्या लोकांना आयकर लागत नाही किंवा इन्कम टॅक्समध्ये त्यांना सूट मिळते. एका वर्षात एका व्यक्तीला या योजनेमध्ये जास्तीत जास्त साधारणपणे 20,000 रुपये जे आहे तेवढी रक्कम याच्यामध्ये भरता येते. ही रक्कम एकदम भरली तरी चालते किंवा विभागून 12 महिन्याने भरली तरी चालते. 31 मार्च पूर्वी मात्र ही रक्कम आपल्याला भरावी लागते, अन्यथा हे जे खातं आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचं, हे खातं या ठिकाणी बंद होऊ शकतं आणि नवीन खाते त्या व्यक्तीला त्या ठिकाणी उघडावे लागते. खात्यास 2 वर्ष पूर्ण झाले तर त्या खात्यातून काही ठराविक रक्कम जी आहे ती त्या व्यक्तीला कर्ज म्हणून देखील मिळू शकते आणि या योजनेचा कालावधी 15 वर्ष असला तरी खाते बंद न करता आपण 7, 8, 9 आणि 10 या वर्षात जमा केलेल्या रकमेच्या 50% रक्कम जी आहे ती साधारणपणे आपल्याला काढता येते आणि त्याच्यावर काही टक्के व्याज जे आहे ते या खात्याकडनं किंवा या निर्वाह निधीच्या योजनेनुसार आपल्याला त्याचं व्याज जे आहे ते त्या ठिकाणी पेड करावं लागतं किंवा त्याचं पेमेंट जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्यानंतरची पुढची स्कीम आहे चिट फंड योजना. आता चिट फंड योजना म्हणजे नेमकं काय आहे किंवा कशा पद्धतीने याच्यामध्ये बचत जी आहे ती व्यक्ती करू शकतो. आता चिट फंड योजना जी आहे ती विविध व्यक्तींसाठी उत्पन्नाचे एक साधन म्हणून या योजनेचा वापर होत असतो. बचतीचा एक मार्ग म्हणून या योजनेकडे बघितलं जातं. विशिष्ट कौटुंबिक खर्चासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे जे खर्च असतात, जसे की विवाह आहे, घराचं बांधकाम आहे किंवा इमर्जन्सीचा एखादा खर्च त्या फॅमिलीला करायचा आहे, तर या ठिकाणी अशा पद्धतीने मदत जी आहे ती आपल्याला चिट फंडच्या मदतीने आपला पैसा जो आहे तो त्या ठिकाणी उभा राहू शकतो. परंतु योग्य कंपनीची निवड जर केली तरच हे चिट फंड आपल्याला लाभदायी ठरू शकते. म्हणून कोणत्याही कंपनीचं सदस्यत्व प्राप्त करण्यापूर्वी त्या चिट फंडचा व्यवस्थित चिकित्सक अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर आर्थिक जोखीम जी आहे ती त्या व्यक्तीला उचलावी लागते. साधारणपणे या योजनेचा जो प्रवर्तक व्यक्ती असतो त्याला फोरमॅन असं म्हटलं जातं आणि स्वेच्छेने जे लोक याच्यामध्ये सहभागी होतात त्याला वर्गणीदार असं म्हटलं जात असतं. या दोघांमधला करार जो असतो तो म्हणजे चिट फंड आहे आणि याच्यामध्ये काय होतं की निश्चित अशी एक सदस्य संख्या, निश्चित निधी आणि निश्चित कालावधी, एका सदस्यांचा समूह जो आहे तो एकत्र येत असतो. हप्त्याने त्याच्यामध्ये तो एक विशिष्ट अशी रक्कम जी आहे ती जमा करत असतो आणि दर महिन्याला ठरलेल्या दिवशी एकत्र येऊन त्याचा लिलाव ठरवला जात असतो. जो सदस्य अधिक डिस्काउंटसह बोली लावतो तो या ठिकाणी बक्षिसासाठी पात्र सदस्य असा समजला जातो आणि मग त्याला ती रक्कम दिली जाते. बक्षीस मिळालेला सदस्य चिटचा कालावधी पूर्ण होईपर्यंत पैसे जमा करत राहतो आणि डिस्काउंट झाल्यावर उरलेल्या रकमेतून प्रवर्तकाचा कामकाजाचा खर्च वजा जाता समान भागात इतर सदस्यांना राहिलेली रक्कम जी आहे ती इतर सदस्यांना साधारणपणे वाटली जाते. आता या ठिकाणी कसं आहे की साधारणपणे एकूण जी रक्कम जमा होते त्या रकमेला मिनिमम बोली ही बक्षीसपात्र सदस्याकडनं लावली जाते आणि ती बक्षीसपात्र सदस्यांकडनं लावल्यानंतर त्या बोलीच्या अनुषंगाने त्याला तितकी रक्कम त्या काळामध्ये दिली जाते आणि अशा स्वरूपाने याचा कार्यभार जो आहे तो पुढे असाच चालू राहत असतो. काही ऑर्गनाइज संस्था ज्या आहेत त्याचे जे सदस्य आहेत ते साधारणपणे महिन्यातून किंवा आठवड्यातून एकत्र येऊन चिठ्ठी काढतात
आणि ज्या सदस्याचे नाव त्या चिठ्ठीत निघेल तर ती चिठ्ठीत निघलेल्या व्यक्तीला त्या दिवसाची जमा झालेली रक्कम जी आहे ती त्या व्यक्तीला दिली जाते आणि त्या व्यक्तीचं नावाची जी स्लिप आहे ती पुढच्या बैठकीच्या वेळी परत टाकली जात नाही, म्हणजे त्या बॉक्समधनं ती वगळली जाते. परंतु त्या व्यक्तीला दर बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे किंवा गरजेचं असतं आणि त्याचा जो निधी ठरलेला असतो तो निधी देखील त्याला त्या काळानुसार जमा करावा लागत असतो. आता काही ठिकाणी काय आहे की विशिष्ट उद्दिष्ट चिट फंड म्हणजे स्पेशल प्रपोज चिट फंड असतात, जे साधारणपणे काही विशिष्ट अशा ऑकेजनच्या अनुषंगाने, काही वेगळ्या खरेदीच्या अनुषंगाने किंवा शॉपिंगच्या अनुषंगाने ह्या गोष्टी ज्या आहेत हे चिट फंड जे आहेत ते वापरले जात असतात. 1982 सालीच्या चिट फंड कायदा जो आहे त्याच्यानुसार चिट फंड, चिठ्ठी किंवा कुरी या नावाने हा व्यवहार जो आहे तो ओळखला जातो आणि असे व्यवहार जे आहेत ते विशिष्ट संस्थांमार्फतच चालवले जातात अथवा एका विशिष्ट व्यक्तीच्या समूहामार्फत चालवले जातात. परंतु काही ठिकाणी यामधून कर्ज देखील वितरित केले जाते. भारत सरकारने चिट फंडच्या संदर्भामध्ये वेगवेगळे कायदे जे आहेत ते तयार केलेले आहेत आणि या कायद्याला अनुसरून किंवा या कायद्याला अधीन राहून जो काही गरजू व्यक्ती आहे किंवा जो काही चिट फंडचा एक मेंबर आहे किंवा चिट फंडमधला एक सभासद किंवा सदस्य आहे तर त्याला त्या अनुषंगाने त्या ठिकाणी तसे लाभ जे आहेत ते त्याला मिळत जातात. परंतु याच्यातली असलेली जोखीम लक्षात घेता योग्य आणि व्यवस्थित अशा पद्धतीने चालणाऱ्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतात किंवा ज्या काही सभासदांच्या किंवा लोकांचे समूह असतात त्यामार्फतच हे चिट फंड जे आहे ते केलेलं व्यक्तीच्या हिताचं होतं, अन्यथा त्याला त्या ठिकाणी आर्थिक नुकसान किंवा आर्थिक जोखीम देखील त्या ठिकाणी सहन करावी लागते. म्हणून चिट फंडमध्ये पैसा गुंतवताना किंवा चिट फंडचा वापर करताना त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास हा चिट फंड करणाऱ्या व्यक्तीने करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता आधुनिक काळानुसार किंवा आधुनिक काळामध्ये बचतीचे आणखी काही मार्ग जे आहेत ते आता पर्यायी उपलब्ध झालेले आहेत. तर त्याच्यातला जो एक प्रकार आहे तो म्हणजे स्वयंसहायता बचत गट, ज्याला सेल्फ हेल्प ग्रुप सुद्धा असं म्हटलं जातं. तर हा जो काही स्वयंसहायता बचत गट हा जो काही प्रकार आहे याचा इतिहास किंवा याचा संकल्पना किंवा याची पार्श्वभूमी प्रत्येकाला माहीत असणं गरजेचे आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला हा शब्द सतत ऐकत असतो. स्वयंसहायता बचत गट, महिला बचत गट हा शब्द आपण सर्वसाधारणपणे सगळीकडे ऐकत असतो. तर म्हणून आपल्याला याची पार्श्वभूमी, याची संकल्पना ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर आशिया खंडातील बांगलादेशातील चित्तगाव विद्यापीठातील अर्थशास्त्राचे जे प्राध्यापक होते, बांगलादेशचे ग्रामीण बँकेचे जे प्रणेते आहेत डॉक्टर मोहम्मद युनुस यांनी या गटाची म्हणजे स्वयंसहायता गटाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. ग्रामीण बँकेचा प्रकल्प सुरू करून लोकांना सावकारांपासून वाचवण्यासाठी किंवा सावकारांपासून सोडवण्यासाठी आणि त्यांची गरिबी दूर करण्यासाठी आणि त्यांच्यावरती कर्जाचा जो टक्का असतो म्हणजे जो व्याज असतो तो व्याजाचा बोजा कमी करण्यासाठी म्हणून आणि सोबतच त्यांची गरिबी दूर करून त्यांना रोजगाराची संधी प्राप्त करून देण्यासाठी स्वयंसहायता बचत गटाची निर्मिती जी आहे ती या व्यक्तीने केलेली आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जे होते बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांनी या प्रकल्पाची खूप प्रशंसा केली होती. हळूहळू ही स्वयंसहायता बचत गटाची चळवळ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात विस्तारित झालेली आहे. अमेरिका, आफ्रिका आणि काही आशियाई देशात देखील याचा प्रसार झाला आहे आणि भारतामध्ये या चळवळीला स्वयंसेवी संस्थांचा मोठा हातभार लागलेला आहे आणि ज्यामुळे महिलांना घरांपासून बाहेर निघून व्यवहार ज्ञान जे आहे, बँकेचं व्यवहार ज्ञान, पैशाचं व्यवहार ज्ञान आणि सामाजिक व्यवहार ज्ञान या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती साधारणपणे या संकल्पनेतून सुरुवात झालेली आहे. आता याच व्याख्या जी आहे म्हणजे स्वयंसहायता बचत गट
म्हणजे नेमकं काय आहे, तर समान गरजा, समान परिस्थिती, स्वेच्छा सभासदत्व, आर्थिक देवाणघेवाण, रोखीचे व्यवहार, एकात्मतेची भावना, समानता, सामूहिक निर्णय अशी वैशिष्ट्य असणारे बचत गटाचा संदर्भ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. याच्यामध्ये बचत गट म्हणजे नेमकं काय आहे, तर एक अ सेल्फ हेल्प ग्रुप इज व्हॉलेंटरी असोसिएट ऑफ homogeneous set of people either working together or living in the neighborhood, engage in similar of activity, working with or without resignation for the common good the members. म्हणजे हे व्यक्ती एकमेकांशी या अनुषंगाने व्यवहारिक झालेले असतात, त्याला स्वयंसहायता बचत गट असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये स्वयंसहायता बचत गटामध्ये काय होतं की स्वशक्तीची जाणीव जी आहे, म्हणजे इंटरनल जी आपली एनर्जी आहे, स्वतःची जी शक्ती आहे याची जाणीव ही या लोकांना होत असते, जे स्वयंसहायता बचत गटामध्ये एंटर करत असतात किंवा एकत्र येत असतात. परंतु या एकत्र येण्यामुळे देखील त्यांच्या समूहाची शक्ती दिसून येत असते किंवा समूहाची शक्ती किंवा त्यांना समूहाच्या शक्तीची महत्त्व जे आहे ते त्या लोकांना कळतं. आणि या गटामध्ये व्यक्तीने ज्या प्रमाणात व्यवहार केलेले असेल त्या प्रमाणात त्याला त्याचा लाभ देखील, म्हणजे त्याचा फायदा देखील त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळत असतो. या गटातील व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देखील देण्याची सोय आहे. सोबतच त्यांच्या व्यवसायाला बाजारपेठ मिळवून देणं, म्हणजे त्यांच्या मालाला मार्केट अवेलेबल करून देण्याची सोय देखील या स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून आहे. या गटाच्या नावाचं एक बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं जात असतं आणि त्या बँकेमध्ये त्यांच्या व्यवहाराच्या ज्या नोंदी आहेत त्या ठिकाणी त्यांना त्या ठेवाव्या लागत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक व्यवहार जो आहे तो पारदर्शी त्या ठिकाणी राहत असतो. गटाचे सदस्य जे आहेत ते काटकसरीचे धोरण या ठिकाणी अवलंबवत असतात. गटातील व्यवसायांना विम्याद्वारे सुरक्षा देखील या ठिकाणी दिली जाते आणि स्वयंसहायता बचत गटाची चळवळ जी आहे ती विश्वासावर चालते आणि विश्वासावर ती टिकत असते. हा गट जो आहे तो महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ असतं आणि हे व्यासपीठ हक्काचं आता खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध होत आहे आणि समोर येत आहे की ज्याच्यामुळे व्यक्तीची म्हणण्यापेक्षा महिलांची कार्यक्षमता, कौशल्य, त्यांच्यातली कार्यक्षमता, त्यांच्यातली बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी अशा वृद्धिंगत होऊन आपल्यासमोर आता त्या दिसत आहेत. आणि या उद्दिष्टांमुळे जो काही बचत गटाची निर्मिती होत असते किंवा जो काही बचत गट स्थापन केला जात असतो त्याच्यामधून महिलांचा आर्थिक विकास जो आहे तो या ठिकाणी साधणं किंवा साधला जाणं हा महत्त्वाचा उद्देश जो आहे तो या माध्यमातून पार पाडला जातो. परंतु महिला स्वयंसहायता बचत गट असं जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा हा फक्त लिमिटेड पार्ट जो आहे तो फक्त महिलांपुरता येतो. परंतु असं नसून या बचत गटाचे नंतर प्रकार जे आहेत, म्हणजे स्वयंसहायता बचत गट जे आहे याचे 4 प्रकार एकंदर पडतात. एक पहिला गट आहे मिश्र गट, ज्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचा मिळून हा बचत गट असतो. दुसरा प्रकार आहे महिला स्वयंसहायता गट, म्हणजे हा फक्त महिलांचा असतो. स्वयंसहायता गट. तसाच तिसरा गट जो आहे तो फक्त पुरुषांचा असतो. आणि चौथा गट जो आहे तो स्वर्ण जयंती स्वयंरोजगार अंतर्गत स्वयंसहायता गट. स्वर्ण जयंती स्वयंरोजगार.
स्वयंसहाय्यता गट. म्हणजे जरी याला महिलांचा स्वयंसहाय्यता गट किंवा महिला बचत गट असं जरी म्हटलं जात असलं तरी याचे मूळ 4 प्रकार पडतात. एक मिश्र गट असतो ज्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही सदस्य असतात. दुसरा म्हणजे फक्त महिलांचा स्वयंसहाय्यता गट असतो. तिसरा म्हणजे नुसता पुरुषांचा स्वयंसहाय्यता गट असतो. आणि चौथा म्हणजे स्वर्ण जयंती स्वयंरोजगार स्वयंसहाय्यता बचत गट. तर साधारणपणे असे एकंदर 4 प्रकार जे आहेत ते या बचत गटाचे पडतात. आणि याच्यामध्ये साधारणपणे हा जो स्वर्ण जयंती रोजगार गट जो आहे तो दारिद्र्य रेषेखालील स्त्री पुरुष व्यक्ती जे आहेत ते या गटाला पात्र आहेत आणि त्या अनुदानाला ते व्यक्ती या ठिकाणी पात्र असतात. साधारणपणे बचत गट म्हणजे नेमकं काय आहे तर आपल्या उत्पन्नातून काटकसरीने काही रक्कम आपण बाजूला काढून टाकून ठेवून त्याची बचत करणे आणि ती गटामध्ये एकत्रित करणे आणि ह्या बचतीतून आपल्या गटातील सभासदांना कर्ज देणे, त्याची परतफेड करून घेणे, व्यवसाय करणे, उद्योग निर्माण करणे आणि सर्व सदस्यांना आत्मनिर्भर बनवणे असं कार्य जे आहे ते साधारणपणे समूह बचत गटाच्या माध्यमातून केलं जातं किंवा असे कार्य करणाऱ्या गटालाच समूह बचत गट असं म्हटलं जातं. या चळवळीतून साधारणपणे ग्रामीण आर्थिक दुर्बल महिलांना फार मोठा आधार जो आहे तो प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. आणि आता तर ग्रामीणच नाही तर शहरी भागातील सुद्धा काही महिला किंवा बऱ्याचशा महिलांना अशा पद्धतीची मदत जी आहे ती या बचत गटाच्या माध्यमातून प्राप्त होते आहे. आजची तासिका आपण या ठिकाणी थांबवत आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण बचत गटाची वैशिष्ट्ये आणि इतर जो काही पार्ट आहे आपला तो आपण पुढचा पार्ट आपण पुढच्या तासिकेमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू.